ओके मम्मी हाय कर. हात पण सोडत नाही. टीचरच्या लग्नाची पत्रिका बनवली. असिस्टंट राहण्याचा प्रॉब्लेम नाही पण जेव्हा कमी होतं तेव्हा दुःख खूप होतं. प्रोटीन काप सगळं काजू पण हे ढकल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली आज आहे गुरुवार आणि फर्स्ट हाफ काम करून आता थोडं आय होप तुम्हाला आवाज येत असेल. फर्स्ट हाफ काम करून आम्ही चाललो आहे. मम्मीसोबत मी जातो आहे ॲक्च्युली एका डॉक्टरकडे. आणि का जातो आहे डॉक्टरकडे तुम्हाला तिकडे पोचून सांगतो. इकडे जरा सांगत नाही. थोडी एक ट्रीटमेंट चालू आहे त्यासाठी. आणि आता या 5 दिवसात मला एवढं कळलं आहे की कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आज पण ब्लॉग चालू केला आहे. बघू विचार आहे या वीकमध्ये 3-4 ब्लॉग तर आले पाहिजेत. तर बघू आता आम्ही आहे पवईला. इथून जायचं आहे मुलुंडला. तर आता मुलुंडला जाणार आणि मग तिकडे तुम्हाला सांगतो काय विषय काय नाही तोपर्यंत म्हणून. आणि आता सिनेमॅटिक नाही येणार या ब्लॉगमध्ये कारण मी गाडी चालवते आणि मम्मीला एवढं जमत नाही सिनेमॅटिक घ्यायला. हळूहळू आपण शिकवू. ती सारखी थांबवते आहे मला बसू दे नीट असं करून. तर आता बघू जे काय ते आता तिकडे जाऊन मग तुम्हाला सांगतो का कोणता डॉक्टर आहे काय नाही ते तिकडे जाऊन सांगतो. ओके मम्मी हाय कर. हात पण सोडत नाही बघा ती. A few hours later. तर भाई इथे आपलं झालं आहे काम. आणि हा डॉक्टर आहे तो आयुर्वेदिक आहे. आधी ॲक्च्युली आम्ही खूप डॉक्टर केले, मोठे डॉक्टर पण केले. आणि त्यांनी एकच सांगितला ऑप्शन 2 म्हणजे ऑपरेशन. आणि ॲक्च्युली काय झालं आहे की दोन्ही नीला गॅप आहे. आणि तो कशामुळे झाला आहे, आधी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हिने खूप काम केलं आहे मशीनवर, शिलाई मशीनवर. ते तेव्हा कसे इलेक्ट्रिक नाही यायच्या, तेव्हा पायाने करायचं असायचं ना. तर तेव्हा जरा ते पाय झिजवून घेतलेत फक्त शिकवायला वगैरे. तुम्हाला वाटतं वायडेल आहे पैसा वगैरे, तर असं काय नाही. मी पण एकदम असं डाऊन म्हणजे एकदम डाऊनपासून आता म्हणजे मला शिकवलं म्हणून आता हे सर्व प्रॉपर झालं आहे. म्हणून रड्या बिडायची. तर आता घेतलं हे आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तर आयुर्वेदिक औषधं वगैरे सगळी घेतली. आता बघू जे काही ते रिझल्ट तुम्हाला सांगू. 1 महिन्याची औषध दिली आहेत. 1 महिन्याने रिझल्ट समजेल मग परत यायचं औषधं घ्यायला. ओके. तर म्हणजे काय असा काही विषय नाही. तर त्या सर्वामुळेच हां. आणि ऑपरेशन पण सांगितलं. ऑपरेशन करायला प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन केल्यावर सांगितलं की मांडी घालता येणार नाही तुम्हाला, काहीच नाही करू शकणार. फक्त म्हणजे पाय असा नॉर्मल बेंड करू शकतो, जास्त बेंड नाही करू शकत. आणि ते आपल्याला जमणार नाही. ओके हां. तर आता तिला बसायला याच्यावर डायरेक्ट जमणार ना, त्यासाठी थोडा धक्का असा वर पाहिजे तरच बसू शकते. तर तिकडे झालं. तर तेच ऑपरेशन म्हणूनच आम्ही करत नाही कारण ते बेंड नाही करू शकत. नाही आपल्या छोट्या घरात कुठे बसणार, थोडं म्हणजे बसल्याशिवाय काही ऑप्शनच नाही. आणि त्यात टॉयलेटचा प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला पहिला आता आपलं घर पण रिनोव्हेट करायचं आहे. टॉयलेट घरात पाहिजे, तो पण इंग्लिश. तर चला आता इकडून आता आपण घरी जाऊया आणि बघू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. माहीत नाही, मी आता सध्या रँडम ब्लॉग म्हणजे जे काय लाईफमध्ये जे चालू आहेत असे ब्लॉग बनवायचा प्रयत्न तर करणार आहे. बघू आता ते किती दिवस चालतं आणि काय मजा येते ते. तर चला आता पहिला घरी जाऊया. आता इथून जायचं परत 1 तास तर ऑलमोस्ट लागेल. मुलुंड हळूहळू जातो कारण पटापट पळवणार. ही गाडी पळवण्यासारखी पण नाही. आणि ही गाडी तुम्हाला जर माहीत नसेल, ही गाडी तो माझ्यासोबत असतो ना एंडी अनिकेत, त्याच्या भावाची आहे. भाई तो आपल्यावर एकदम दिलदार आहे माणूस तो आपल्यासोबत. ते 1 नंबर. काय लागलं मग आता पण मी त्याला फोन केलेला, मला एक होतं म्हणून, पण त्याचा फोन लागला नाही. ठीक आहे, घ्यायची आपल्याला गाडी लवकरच. आता मम्मी पण बोलली आहे बसायला जमत नाही ह्याच्यावर, मग तर ते गाडी तर लवकरच घ्यायला लागेल. गाडी घेऊ शकतो, फक्त थोडी विचार चालू आहे चांगली घेऊ की आता ते बघू तेव्हाचं तेव्हा. आता पटापट निघू आपण. चला बाय. तर भाई आपण तिकडून जाऊन तर आलो घरी. त्यानंतर ना मला डोकं खूप दुखत होतं कारण खूप दिवसांनी एवढी ट्रॅव्हलिंग जास्त केली. मुलुंड म्हणजे काहीतरीच लांब आहे, म्हणजे एवढी ट्रॅव्हलिंग करायची सवय नाही, त्यामुळे डोकं दुखत होतं. जरा बसलो, नाश्ता केला. आता नाश्ता काही केला सध्या काहीच मील वगैरे असं चालू नाही, डाएट वगैरे चालू नाही. तर कांदे पोहेच घरी मम्मीला बनवायला सांगितलं, ते खाल्ले कांदे पोहे. आणि आज मला असं वाटतं जिमला जाऊया. मला जिमला जायची इच्छा होते कारण खूप दिवस गेलो नाही. आपलं ह्याला गोव्याला जायच्या आधी पण 1-2 दिवस नव्हतो गेलो, त्या ह्याच्यामध्ये सर्व गडबडीमध्ये होतो. तर गोव्याला तर गेलोच नाही. पण त्याच्यानंतर आज जातो आहे. तर म्हटलं आज माझी अशी जायची एक खूप इच्छा झाली. तर आता आपण जिमला जातो आहे. आणि घरी जरा कसे पाहुणे आले आहेत, म्हणजे आमच्या भाऊजींची आई आली आहे आणि तिची बहीण वगैरे आली. ती लोक ॲक्च्युली उद्या बाहेर चालले फॅमिली. तर त्यासाठी सगळे आले आहेत घरी. आता आपण जातो आहे जिमला बस म्हणून. आणि घरात मम्मी ॲक्च्युली फोनवर बोलवती म्हणून नाही गेलं मी. काय असं कोण आलं आहे म्हणून घाबरत नाही की त्यांच्यासमोर बोलायला भीती वगैरे. पण मम्मी फोनवर बोलवती, मग ते बॅकग्राऊंड जास्तच नॉईज आहे ना. तर आता वरून पण येतो आहे कारण मी शेजाऱ्यांच्या घरात बसलो. पटापट म्हटलं आता एक सांगू तुम्हाला आणि पटापट निघू. आता मी चाललो आहे जिमला थोडा आज अप्पर बॉडी आहे. अप्पर बॉडी पटापट मारतो आणि तुम्हाला दाखवतो जे काय ते अप्पर बॉडी मारेन. थोडा आज लाईटच मारेन आज आणि परवा.
उद्या थोडा बघू गॅप दिला तर किंवा उद्या संध्याकाळी सुद्धा जाईन, जे काही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि उद्या 26 जानेवारी आहे, रिपब्लिक डे. ओके, तर त्याचा ब्लॉग असेल. आता मी डेली ब्लॉग करायचा म्हणजे शूट तर करेन, डेली अपलोड नाही केलं तर डेली शूट तर करेनच. तर आता जायचं जिमला. आणि हा बघा मित्रांनो, हाच तो. आणि आज ह्याच्या टीचरचं इकडे तोंड आणि यांच्या टीचरचं बाथरूममध्ये पळतो. हा मग तेव्हा लाज नाही वाटली. त्यांच्या टीचरच्या लग्नाची पत्रिका बनवली, टाकणार मी ह्याच्यात. अरे इथे ते तुझ्या टीचरला थोडी जाणार आहे ते. इथे फक्त इकडे तर या 2 मिनिटं फक्त. असं पोरींसारखा नको करू, तो पोरगी आहे का? अरे हा तुझा संबंध नाही, पण तुझा सांगतो मी. हा हे बघा ह्याचा संबंध. ऐक तर ऐकशील, पोरींसारखा पळतोय एकदम. म्हणजे तू पण होता बाईने ज्या ह्याच्या टीचरचं ना लग्न होत नाही, तर बाई या लोकांनी पत्रिका बनवली तिची पोपटलाल सोबत. आणि ती इन्स्टाला स्टोरी बिरी प्रोड्युसर वगैरे असं टाकून स्टोरी. वेट कमी झालं नसेल, कारण तुला बाहेरचं वगैरे खाल्ल्यामध्ये तो उपासमार वगैरे पण झाला. बघू वेट किती हो भाई. जसं की तुम्ही बघितलं, मला वाटलं वेट कमी झालं असेल किंवा म्हणजे थोडाफार ड्रॉप झाला असेल, किंवा म्हणजे असं वाटलं मला कारण माझं ऑलमोस्ट होतं जेव्हा मी वर्कआउट नाही करत ना, आणि मील पण घेत नव्हतं. बट आपलं गे आहे तेवढंच आहे, थोडंसं वाढलं आहे. जंक खाऊन वाढलं आहे, ते फॅट असणार त्यामुळे. बट म्हणजे ठीक आहे. म्हणजे मला असं वाटलं आता कमी झालं तर परत गेन करायला आपल्याला तेवढेच कॅलरीज टाकायला कंटिन्युअस, म्हणजे कन्सिस्टंट राहण्याचा प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा कमी होतं तेव्हा दुःख खूप होतं, कारण गेन करायला टाईम एवढा लागतो ना. तर ठीक आहे, म्हणजे आता ओके. तर आता आपल्याला फक्त परत कन्सिस्टन्सी दाखवायची, थोडं बॉडीवर थोडं लक्ष येऊ दे. कारण थोडी बॉडी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितली असेल, थोडी पंप वगैरे नाही आहे बॉडीमध्ये, एवढा मसल नाही दिसत आहे. तर आता चालू करूया, चला ठीक आहे. आज अप्पर बॉडी मारणार, बॅक मारणार. बघा अप्पर बॉडीमध्ये कसं मारायचं मी तुम्हाला सांगतो. पहिलं बॅक मारणार, मग चेस्ट मारणार, मग शोल्डर मारणार, मग आर्म्स मारणार. ॲब्स आज नाही ट्रेन करणार, ॲब्स असं पण मी ट्रेनच नाही करत, पण ॲब्स नाहीच ट्रेन करणार. आणि उद्या आलो तर येईन, नाही तर परवा लेग्स मारणार. म्हणजे उद्या दोघांपैकी एका दिवशी येईल आणि लेग्स मारेन आणि आराम करेन 2 दिवस. ओके, आता डायरेक्ट तुम्ही सिनेमॅटिक बघा वर्कआउटचा, कारण आज बघूया कोण आता आलं पण नाही वर्कआउट व्हिडिओ काढायला. आणि मी ट्रायपॉड पण नाही आणला आहे, आणि आपला पार्टनरसुद्धा नाही आहे, तो गेला आहे थोडा बाहेर. त्याचे वीकेंड्स प्लॅन तुम्हाला माहितीच असतील. तर बघू जे काय ते तुम्हाला दिसतील ते सिनेमॅटिकच असतील. पण मी तुम्हाला सांगितलं आहे कसा वर्कआउट करणार, तसंच तुम्ही आता 2-2 किंवा 1-1 व्हेरिएशन जसं मला वाटेल तसं पंप येईल, जसं वाटेल तसं मी वटापट मारून संपवतो, कारण टाईम पण खूप कमी आहे आणि आपल्याला घरी पण जायचं. तर चला. Look, I was passive aggressiveness. I left him hanging like loose ties is loose ties. Either not, he begging to go or not. Depends on the situation. He going up like inflation. Fuck all the haters that said that he couldn't make it. My brother drowned in the lake. How could all you people mistake it? He fought hard for what he had. Murderers holding guns. You worried about all the extra to water gets in your lungs, nigga. Hey, how could you do this shit? How could you do this when you know I'm going through this shit? Real shit, G shit. I really do this shit. I ain't about it, but you know I'm walking through this shit. Look, 8 rounds in the 45, it go down. Look, 8 rounds in the 45, it go down. Look, 8 rounds in the 45, it go down. Yeah, 8 rounds in the 45, it go down. Yeah, 8 rounds in the 45, it go down. 8 rounds in the 45, it go down. Yeah, 8 rounds in the 45. तर बाई वर्कआउट तर झाला आहे. ओके, वर्कआउटमध्ये म्हणजे जे तुम्हाला पार्ट सांगितले त्याचा सिंगल मसल मारला आहे. फक्त श्रग्स एक एक्स्ट्रा मारला आहे. मला चावी बघतो. श्रग्स एक्स्ट्रा मारला आहे आणि मी जास्त युनिलॅटरल मुवमेंट मारायला ट्राय केला आहे. कारण आणि जे एक्सरसाइज असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये मला प्रॉपर मजा येते, म्हणजे प्रॉपर फील होतं, तेच ट्राय केलं. बिकॉज अप्पर बॉडी होती. अशा वेळी जेव्हा तुम्ही स्किप करता ना जिम आणि नंतर जेव्हा मारता तेव्हा नक्की असेच एक्सरसाइज ट्राय करा. त्याने तुम्हाला फील प्रॉपर येईल आणि मजा येईल. म्हणजे प्रॉपर आता पंप आला, तुम्ही व्हिडिओनंतर बघितलं असेल, थोडा फॅट चढलं आहे, तर ते थोडंफार होऊन जाईल. विकेंड एन्जॉय केला तर थोडाफार असणारच. आणि वेट कमी नाही झालं त्याचं एक टेन्शन. आता आपल्याला आपली मित्र भेटतात, तर तिकडे जागा पटापट. आणि असे आता ब्लॉग तर येतच राहतील. आजचा मी ब्लॉग एंड करेन, त्या लोकांना पहिला भेटतो, नाही तर इथेच ब्लॉग एंड असेल. तर चला आता पटापट त्या लोकांना भेटतो. ती लोकं थांबले आहेत. आपल्याला आता जायचं आहे पोस्ट वर्कआउट मील घ्यायला. आणि पोस्ट वर्कआउट मील एकदम इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला मजा येईल बघायला. तर भाई जसं की सांगितलं आहे बघा, पोरं भेटले, तयारीतच होती. जोक चाललो आता. आता भाई पोस्ट वर्कआउट मील 1 साइड. तुम्हाला बोललो ना, पकड कुंडी, पकड ना, फोन तर पकडला हे ना भाई, पकडतो ना. बोल बोल बोल. आता आम्ही चाललोय भंडारा जेवायला. मराठीत बोल, मराठीत. आपला मराठी बोलू शकतो. आपला मराठी.
तर भाई जसं बोललेलो तसं आता आपला पोस्ट वर्कआउट होईल तगडा. या गाडी चालत येत नाही आता बाबा अरे बाबा मराठी बोल रे, मराठी चॅनल तुला स्टोरेज फुलवरून हवं. तर भाई आता तुम्ही इन्स्टावर तर बघतच असाल, एक भाव आपला कसला मचावत आहे जो मागे बसला एकदम लास्टला वन साईड. काय ऐकतोय आता? आता ऐकायचे दिवस गेले भाई, आता नुसता जोड. आता दाखवायचे दिवस आले. आता थांबा जरा, तुम्हाला दाखवतो. आता आपण चाललो आहे चापचापकडे. आमचा खास चाप बोले बिस्मिल्लाह रहमान रहीम. हे गप मी सगळं टाकतो. आधीच वातावरण गरम आहे. मी सगळं टाकतो भाई, टाक ना. कटबीट नाही होत. होऊ दे ना, नाही चालेल भाई, कटबीट नाही झालं ते. काय मारामारी भावानी लावली आहे गाडी इथे आणि इथे पार्किंगची आहे मारामारी वन साइड मध्ये. चला आता. कुठे जायचं भाई? आता आपण चाललोय हो भाई, तुम्ही भंडारा झाले की भाई फोनवर बोलायला भाई? भंडारा पण काय भाई? आता आपण चाललोय अमित धुरी आणि मित्रमंडळ. बोलते चापचाप हवा हवा यायला दाखव. हा सगळं सांगतो. ब्लॉग चालू केलाय. आम्ही आता जेवायला चाललोय. मी आता पापड खाणार आहे, मी आता लोणचं खाणार आहे. लिप बाम लावून आला आणि ओठ त्याचे सुकले ओले करायला जाय. लिप बाम नको लावू. इट्स कॉन लिब्बा निब्बी काय आमचे भाई भेटलेले आहेत. चापचाप बोलते भाई, चापचाप भाई. भाई मला वाटतं शिर्डीला आलो आम्ही. शिर्डी वर काय ते मग काय बोलतो? भावभक्ताई ग्रुप यांचं सुद्धा पादुका आणि सर्वात लाडक्या म्हणजे सगळं सायनांची चिलीम. चला तर मग या चिलीमेचा महिमा वर्णन करणारे गीत. साईंची चिलीम नाही व्यसन, योगी राजाचे आहे ते आसन, आणि साईंच्या ओठाला लागून ती काळ्या मातीची चिलीम. हे बघा, याच जेवणाने बॉडी बनते. सगळं याच्यात फॅट, प्रोटीन, कार्ब सगळं. काजू पण हे ढकल. काजू आहेत, काजू भरभरून आहेत. गेनिंग साठी बेस्ट मील. भंडाराचं बजेट लय मोठं ठेवलं वाटतं. आणि त्यात पण फ्री म्हणजे पैसे पण वाचतायत. गाडीत पण नाही उभं राहायचं. लाईनीत पण नाही उभं राहायचं. VIP बघा कसा घरचे खुश झाले असेल पोरगा जेवण वाचतोय. घरचे खुश झाले असेल पोरगा जेवण माझा. तुझ्या घरीच नाहीत कोण. तुमच्या घरी रे. वहिनी आहेत घरी. घरचं राशन वाचलंय, बाकी काय ना. चला आता जेवतो पटापट. भाजी कुठे? चला आता जेव्हा संपली. मला पण काजू. साईराम. जय साईराम भाई. तर आजच्या दिवसाचा व्लॉग आपण इथे एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला आता डेली व्लॉग येत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे मोटिवेटेड. लव्ह यू ऑल. बाय. ओम साईराम. ओम साईराम. थँक्स. लव्ह यू.